खेळता खेळताच अवघ्या 10 वर्षाच्या मुलाला अचानक अटॅक आला आणि आईच्या मांडीवर डोकं ठेवलेल्या मुलाचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना कोल्हापुरात घडली। कोल्हापूर जिल्ह्यातील कोंडोली येथे गणेश उत्सवाची धावपळ सुरू होती। संपूर्ण गावात आनंदाचे वातावरण होते। अशातच एका आईचा आक्रोश ऐकून संपूर्ण गाव हादरले। आपल्या मित्रांसोबत गणेश मंडळाच्या मंडपात श्रावण गावडे हा 10 वर्षाचा मुलगा खेळत होता। मस्त धमाल मस्ती करत होता। खेळून खेळून दमल्यानंतर त्याला अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने तो मध्येच खेळ सोडून आपल्या आईच्या कुशीत जाऊन झोपला। मात्र आईच्या मांडीवर डोके ठेवले आणि श्रावणला हृदयविकाराचा तीव्र झटका आला। आईला काही कळायच्या आतच श्रावण याने जीव सोडला। मुलगा काहीच हालचाल करत नसल्याचे आईच्या लक्षात आले आणि तिने एकच हंबरडा फोडला। श्रावणच्या आईचा आवाज ऐकून लोकांनी लगेचच तिकडे धाव घेतली। वेळ अजिबात न घालवता श्रावण याला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले। मात्र डॉक्टरांनी तपासून श्रावणचे निधन झाल्याचे स्पष्ट केले आणि संपूर्ण गावात शोककळा पसरली।